उष्ण हवामानामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रासारख्या भागात एप्रिल मे महिन्यात उष्माघात ही जीवघेणी समस्या ठरू शकते. सुरुवातीची लक्षणे जर आपण वेळेवर ओळखली तर मोठा धोका टाळता येतो. उष्माघात म्हणजे काय, तर जेव्हा शरीराचं तापमान 40 अंशापेक्षा जास्त वाढतं आणि शरीराची थंड होण्याची यंत्रणा नीट काम करत नाही, तेव्हा उष्माघात होतो. आणि ही एक वैद्यकीय अशी आणीबाणी आहे. उष्माघाताची सुरुवातीचे लक्षण म्हणजे तीव्र डोकेदुखी, अचानक ठणका देणारी असह्य वेदना होतात, चक्कर येते, उभे राहिल्यावर डोळ्यासमोर अंधारी येते, अस्थिर वाटतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खूप तहान लागते. त्याचबरोबर वारंवार पाणी पिण्याची गरज वाटते, त्वचा कोरडी पडते, गरम होते, घाम येणं थांबतं, त्वचा लालसर आणि गरम वाटते, हृदयाचे ठोके वाढतात, नाडी वेगाने धावते, उलटी आणि मळमळ वाढते, पोट बिघडल्यासारखं वाटतं. यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात आणि यामुळे आपण बेचैन होतो. त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये गोळे येतात, हात पाय किंवा पोटात आकडी येते, जास्त थकवा जाणवतो, अचानक शक्ती कमी झाल्यासारखं वाटतं. दुसरी गंभीर लक्षणं म्हणजे शुद्ध हरपल्यासारखं नक्कीच वाटतं. त्याचबरोबर बोलण्यात गोंधळ होतो, झटके येतात, शरीराचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं, श्वास जलद चालतो, शरीरातील पाणी आणि मीठ यांचं प्रमाण कमी होत जातं आणि आपल्या मेंदूवरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे हृदय आणि किडनीवरतीही ताण येतो. जर आपण वेळेवर उपचार जर घेतले नाहीत तर जीवघेणा धोकाही निर्माण होतो. उष्माघात टाळण्यासाठी काही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की भरपूर पाणी पिणं, दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी. बाहेर पडताना पाण्याची बाटली मात्र नेहमी सोबत ठेवा. मीठ आणि साखरयुक्त द्रव घ्या. ORS किंवा घरगुती मीठ, साखर आणि पाणी यांचं नक्कीच सेवन करा. त्याचप्रमाणे हलकी आणि सैल कपडे घाला. सुती, पांढरी किंवा फिक्कट रंगाची कपडे नक्की घाला. डोक्यावर टोपी किंवा ओढणी घ्या. शक्यतो दुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर जाणं शक्यतो टाळा. ही वेळ मात्र सर्वात धोकादायक असते. त्याचप्रमाणे घर थंड ठेवा, पडदे लावा, कूलर वापरा. भर दुपारी घराबाहेर काम करणं शक्यतो टाळा. पाण्याने भरलेली भरपूर अशी फळे खा, जसं की टरबूज, खरबूज, कलिंगड, काकडी. त्याचप्रमाणे लहान मुलांचीही विशेष काळजी घ्या. त्याचप्रमाणे 50पेक्षा जास्त वय असलेले महिला, वयोवृद्ध यांनीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हृदय, किडनी, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला यांनीही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे जर उष्माघात झाला तर काय करावं, तर त्या व्यक्तीला प्रथम सावलीत बसवा, थंड जागी न्या, कपडे सैल करा, थंड पाण्याने तिचं शरीर पुसा, बर्फ कपाळ, बगल, मान येथे ठेवा. शुद्ध असेल तर थोडं थोडं पाणी त्या व्यक्तीला नक्कीच प्यायला द्या आणि तात्काळ रुग्णालयात न्या. उष्माघात हा साधा ताप नाही. वेळेवर उपचार जर नाही केला तर मेंदू, हृदय आणि किडनीचं कायमचं नुकसानही होऊ शकतं. तेव्हा उष्माघाताकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर वेळेवर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा नक्कीच वेळेवर उपचार घ्या, योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला उष्माघात होणार नाही.